बघा आपण पाहत आहोत प्रकरण 4 भागाकार एटीएस पुस्तक 50 भागिले 5 50 हे 50 भागिले 5 असं दिलं तर आपण उभी मांडणी करायची। पहिल्यांदा पहिल्या अंकाला बघायचं 5 1 5 0। आता तिथं बाकी इकडं उजव्या ठिकाणी कोणताही अंक राहू द्यायचा नाही। हा घेतला 0 भाग बसला शून्याचा उत्तर आलं 10 उत्तर आलं 10। खात्री करून बघायची ह्याचा गुणाकार 10 5 50 ठीक आहे। आता कोणत्याही एक न जर भागलं कोणत्याही संख्येला एक न भागलं तर तीच संख्या येते। बघा 315 उत्तर येतं। लक्षात घ्या कोणती पण संख्या असू द्या 431 भागिले 1 म्हणलं तर 431 येते। 3 7 5 4 3 2 भागिले 1 म्हणलं तर हेच उत्तर येतं। कुठल्याही संख्येला 1 न भागलं तर तीच संख्या येते। फक्त शून्याला जरी 1 न भागलं तर 0 येते। लक्षात आलं? 1 न जर भागलं 315 भागिले 1 बरोबर 315। 431 भागिले 1 बरोबर 431। 3 किती एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष 3,75,472 भागिले 1 बरोबर ह्याचं उत्तर हीच येतं 3,75,432। फक्त शून्याला भागलं तर उत्तर 0 येणार। आता 70 भागिले 14 ज्याचे पाठ आहे त्याला पटकन समजतं। 14 पंचे 70 14 पंचे 70 महा उत्तर आलं 5 हे उत्तर आहे। लक्षात येते? हा आता या भागाकारात बाकी किती येईल आपल्याला विचारले बाकी किती येईल। मग हे झालं 321 भागिले 5। पहिला अंक छोटा आहे 2 अंक घ्यायचे मग 5 7 30 बाकी तिथं वरचे 2 अंक 0 गेले 2 3 अंक 0 गेले 3 अंक 3 गेले 0। आता वरचा अंक घेतला 1 आता संख्या झाली इथं 21। कोणती संख्या झाली 21 ला 5 न भागायचं आहे। 5 चा पाडा 21 पर्यंत 5 20 5 5 25 पुढे जायचं नाही 5 20 बाकी उरली 1। आपल्याला काय सांगितलं होतं बाकी किती येईल। बाकी किती उरली आहे मग 1 बाकी किती उरली 1। आता 121 भागिले किती बरोबर 11 हे तुम्हाला माहित आहे। हे असं करा 5 7 35 5 7 35 0 म्हणजे ह्याचा गुणाकार बरोबर हे असतं। मग इथं काय येईल 121 भागिले किती बरोबर 11 ह्याचा गुणाकार म्हणजे भाजक गुणिले भागाकार बरोबर भाज्य हे असतं। तर आता 11 गुणिले किती बरोबर 121 11 1 11 येते 11 गुणिले 11 बरोबर 121 11 चा वर्ग आहे 11 गुणिले 11 बरोबर 121। आता आपण करून बघूया 121 भागिले 11 11 1 11 2 1 गेला किती उरला 1 आणि 1 गेला किती उरला 0। आता वरचे घेतले 1 11 1 11 0 0 म्हणजे उत्तर आलेलं आहे 11। लक्षात येते सगळ्यांच्या कुणाला अडचण काय वाटते? हा आता 808 या संख्येला 4 ने भागले असता 808 भागिले 4 4 दोन्ही 8। आता इथं 0 आहे बरेच जण चुकतात इथं 0 असलं तर काय करायचं काहीच कळत नाही म्हणून शून्याला 0 तसंच घ्यायचं आणि भाग बसला शून्याचा। लक्षात घ्या भाग बसला शून्याचा इथे शून्याचा भाग बसला हे 0
आता वरचे घेतले 8 आणि 4 दोन्ही 8. याचं उत्तर येतं 202. लक्षात घ्या, वर्ण खाली घेतला, वरचा अंक खाली घेतला. आता हे असलं फार सुंदर गणित आहे. 24 भागिले 8. इथं बरेच जण चुकतात. 8 त्रिक 24 0 0. वरचे घेतले 2. आता भाग बसतच नाही, मग त्यावेळेस भाग द्यायचा शून्याचा. 2 आणि 4 आणि 8 त्रिक 24 8 त्रिक 24 8 त्रिक 24. हे असं भागाकार बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारला जातो. लक्षात येते? हा. आता खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जात नाही? 3 ची कसोटी वापरायची, तर अंकाची बेरीज करायची. अंकाची बेरीज जर 3 च्या पाड्यात असली, आता ह्याच्या अंकाची बेरीज करा. 7 आणि 5 12 आणि 0 12. 12 3 च्या पाड्यात आहे का? आहे, म्हणून ह्याला 3 ने भाग जातो. आता ह्यांच्या अंकाची बेरीज किती आहे? 3 आणि 1 4 4 आणि 3 7 7 3 च्या पाड्यात आहे का? नाही, म्हणजे ह्या संख्येला 3 ने भाग जात नाही. आपण पुढचे पण बघू. 5 आणि 5 10 आणि 2 12 12. अंकाची बेरीज किती आली? 12. 3 च्या पाड्यात आहे की नाही? आहे, मग ह्याला 3 ने भाग जातो. आता 7 आणि 6 13 13 आणि 5 18 18 3 च्या पाड्यात आहे का? आहे, म्हणून याला पण जातो. मग कोणत्या संख्येला भाग जात नाही? 313. ह्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. लक्षात आलं? हा. आता 2 किलो शेंगदाण्याची किंमत 150 रुपये आहे. 1 किलोची काढायची किती? बघा, लक्षात घ्या. एकाची किंमत काढायची असेल तर भागाकार. म्हणा, एकाची किंमत काढायची असेल तर काय करायचं? एकाची किंमत काढायची असेल तर, आणि अनेकांची काढायची असेल तर गुणाकार असतो. तर एकाची काढायची, मग 150 भागिले 2. 2 किलो शेंगदाण्याची किंमत 150 आहे. बेस 3 14. 5 4 गेले, किती उरले? 1. वरचे 0. बे 5 10 0 0. उत्तर आलं 75. एका किलोची किंमत आलेली आहे 75. लक्षात येते सगळ्यांच्या?